जय जय रघुवीर समर्थ. दशक 13वा, समास 10वा. शिकवण निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. पाने, फुले, फळे, बी, दगड, कवड्यांच्या माळा, स्फटिक, मूळ, लाकूड, गंध, धातू, रत्नमाला व गुंपलेले सर आणि मोती मणी ओवून केलेले छत, हे सर्व दोऱ्याच्या आधाराने आहेत. दोरा नसेल तर ते सर्व इकडे तिकडे विखरून जातात. असे आहे म्हणून दोऱ्याची उपमा आत्म्याला द्यायची काय? ते तितकेसे बरोबर होणार नाही. कारण दोऱ्यात मणी ओवले तर दोरा मण्यांच्या मध्येच राहतो, पण आत्मा एकदेशी नसून त्याने शरीराचे सर्वांग व्यापले आहे. तुम्हीच पाहना, आत्मा स्वाभाविकपणे चपळ असून दोरा काय हलू शकतो? म्हणून आत्म्याला दोऱ्याची उपमा योग्य होऊ शकत नाही. आता एखाद्या वेळी वेलींचा दृष्टांत देता येईल. अनेक वेलीत पाण्याचा अंश असतो. उसात रस भरलेला असतो, पण रस आणि चोथा एक नाही. त्याचप्रमाणे देह अनात्मा आहे, देहधारक आत्मा आहे आणि आत्माच्याही पलीकडे असणारा तो परमात्मा आहे. आत्म्याला रसाची उपमा दिल्याप्रमाणे निरुपाधिक परमात्म्याला उपमा असणेच शक्य नाही. आत्म्याचे ज्ञान झाल्यानंतरही ग्राह्य, अग्राह्य, चांगले वाईट इत्यादी पाहूनच वागायला हवे. राजापासून रंकापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना समान कसे लेखता येईल? कोट्यावधी जीवांमध्ये देव, माणूस, पशु, पक्षी इत्यादी नीच योनी, कीटकादी क्षुद्र जीव आणि पापी, पुण्यवंत इत्यादी अनेक भेद आहेत. भगवंताच्या सामर्थ्याच्या अंशामुळेच जग चाललेले आहे. ही गोष्ट खरी असली तरी त्या शक्ती वेगवेगळ्या जीवांमध्ये भिन्न भिन्न आहेत. एकामध्ये मुक्त वाटले तर दुसऱ्यामध्ये नरक समान आहे. साखर, माती हे दोन्ही पृथ्वीचेच अंश असले तरीही माती खाता येत नाही. विष हे पाण्याचा अंश असले तरीही ते काही ग्राह्य नाही. त्याचप्रमाणे पुण्यवंत, पापिष्ट या दोघांमध्ये एकच अंतरात्मा असला तरीही साधू, भोंदू याच्यामध्ये अंतर ठेवायलाच हवे. सर्वांचे अंतःकरण एकच हे सत्य असले तरीही अस्पृश्यांना जवळ बसून घेता येत नाही. पंडित आणि उडान टप्पू मुले एकच काय? माणूस आणि गाढव, राजहंस आणि कोंबडा, राजा आणि माकड एकच कसे? गंगेचे पाणी आणि मोरीतली भांडी धुतलेली पाणी हे दोन्ही पाणीच असले तरीही ते घाण पाणी शिवता येत नाही, स्पर्श करता येत नाही. म्हणून आचरण शुद्ध असायला हवे, त्यावरही विचार शुद्ध असायला हवेत. वैराग्य, सद्बुद्धी ही असायला हवी. शूरांना सोडून भित्र्यांना स्थान दिले तर पुढे युद्ध प्रसंगी फजिती होते. श्रीमंताची सेवा करण्याची सोडून दरिद्र्याची सेवा करून काय फायदा? एका पाण्यानेच सर्व पदार्थ झाले आहेत असे असले तरीही परीक्षा करूनच खावे. सर्व काही एकच आहे असे मानून मिळेल ते खाल्ले तर तो मूर्खपणा ठरेल. पाण्याने अन्न तयार होते आणि त्या अन्नानेच उलटी होते, म्हणून उलटी खाता येईल का? त्याचप्रमाणे हेच तुच्छ असलेले त्याचा त्याग करावा आणि पूज्य असलेले हृदयात ठेवावे. आणि अशा वर्तनाने भूमंडळ सत्कीर्तीने भरून टाकावे. श्रेष्ठ लोकांना श्रेष्ठच आवडते तर कनिष्ठांना श्रेष्ठ आवडत नाही. म्हणूनच देवाने त्यांना दरिद्री केले आहे. म्हणून लोकांनी दारिद्र्य टाकून द्यावे आणि कीर्तन, पुराण, श्रवण, नीती, न्याययुक्त गुणांनीच ग्रहण करावे. लोकसंग्रह करणाऱ्याने तर सर्व लोकांना संतुष्ट ठेवत त्यांना क्रमेण पुण्यवंत करीत जावे. ज्याप्रमाणे मुलांच्या कलेनेच घेऊन त्यांच्या मनाप्रमाणे बोलावे लागते, त्याचप्रमाणे लोकांना सावकाश शिकवावे. मुख्यतः अंतःकरण राखणे हीच शहाणपणाची सर्व लक्षणं आहेत असे समजा. शहाणा सर्वांगाने जाणतो तर इतर वेडेच असो. वेड्याला वेडा म्हणू नये, त्याच्या उणिवा तोंडाने बोलून दाखवू नयेत. असे केले तरच महंताला दिग्विजय शक्य होते.
लोकसंग्रह करणाऱ्याने वेगवेगळ्या स्थानात वेगवेगळ्या प्रसंगात विचाराने यथायोग्य वागावे. एवढेच नव्हे तर सर्व लोकांचे अंतःकरणच आपण होऊन जावे. मनाची इच्छा राखली तर एकमेकांवर प्रेम निर्माण होते, पण मनाची इच्छा मोडली तर सर्व अव्यवस्थितच होते. प्रेम निर्माण होत नाही, म्हणून सर्वांचे मन राखणारा तोच महान महंत आहे. मनोगत राखल्याने सर्वजण आकर्षित होतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे त्रयोदश दशके शिक्षण शिकवण निरूपणम नाम दशमः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.